तर मंडळी, भारत विरुद्ध न्यूझीलंड 5 सामन्यांची T20 मालिका पार पडलेली आहे. भारताने 4-1 असा न्यूझीलंडचा धुव्वा उडवलेला आहे. ही सिरीज अतिशय महत्वाची होती कारण यानंतर लगेचच आता विश्वचषक सुरू होणार आहे आणि त्या दृष्टीने पूर्वतयारी म्हणून या सिरीजकडे पाहिलं गेलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याबद्दलच चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने ही पूर्वतयारी केली गेली, खरोखरच ह्यातून भारताला काही फायदा झाला का आणि ह्या आधारावर T20 विश्वचषकात भारत किती विश्वासाने उतरू शकतो. कारण एक लक्षात ठेवायला पाहिजे, T20चा मागचा विश्वचषक आपण जिंकला होता. आपण डिफेंडिंग चॅम्पियन्स आहोत. आपल्या टीमकडे खूप अपेक्षेने पाहिलं जात आहे. काय आपण तो विश्वचषक पुन्हा राखू शकू की गमावू, ह्याच बद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. एक महत्वाची गोष्ट ह्या सिरीज मध्ये जाणवली की भारतीय संघ एका नवीन टेम्पलेट सह उतरलेला आहे. एक नवीन ॲटिट्यूड, ऑल आउट हिटिंग, म्हणजे पहिल्या चेंडूपासून आम्ही हिट करायला सुरुवात करणार. भले विकेट पडल्या तर पडू द्या, फक्त 20 ओव्हर्स आहेत आणि आम्ही जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करणार. विकेट राखून, थोडं स्लो खेळून, अशा पद्धतीने आम्ही काहीही करणार नाही आहोत. अधिक फलंदाजांची गरज असेल तर आम्ही जास्तीचे फलंदाज खेळू. आमच्याकडे 7व्या क्रमांकापर्यंत 8व्या क्रमांकापर्यंत फलंदाजी करू शकतील असे लोक आम्ही खेळवू, पण दे दणादण खेळणार आहोत. 20 ओव्हरमध्ये जे काही करता येईल ते करणार आहोत. आणि न्यूझीलंड विरुद्धच्या ह्या सिरीजमध्ये हे टेम्पलेट यशस्वी झालेलं आहे. चौथी एक मॅच सोडली तर भारत दणकून बॅटिंग करून जिंकलेला आहे. म्हणजे 270च्या वरती स्कोर काय किंवा 200 प्लस स्कोर 15 ओव्हरमध्येच चेस करणं काय, अतिशय असामान्य बॅटिंग यामध्ये झालेली आहे. अभिषेक शर्माने 14 चेंडूंमध्येच अर्धशतक मारलं वगैरे वगैरे. तर हे टेम्पलेट आत्ता तरी यशस्वी होताना दिसलेलं आहे, पण विश्वचषकामध्ये उतरताना थोडीशी ह्याबद्दल काळजी घ्यावी लागेल असं मला वाटतंय. कारण विश्वचषक भारत आणि श्रीलंकेमध्ये हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवला जातोय. भारताचे बहुसंख्य सामने भारतातच होणार आहेत आणि इथलं पिच कसं असावं, कितपत पाटा पिच तयार करावं, हे आपण क्युरेटरना डिक्टेट करू शकतो, त्यांना सांगू शकतो आणि त्या पद्धतीने करून घेऊ शकतो. पण भारताचे अतिशय महत्वाचे सामने पाकिस्तान विरुद्धचे श्रीलंकेत होणार आहेत, कारण पाकिस्तान भारतात खेळायला तयार नाही. आता श्रीलंकेत कोलंबोत तयार होणारं पिच काय क्वालिटीचं असेल हे आपल्याला ठरवता येणं अवघड आहे. त्या पिचवर हे यशस्वी होईल का, हे टेम्पलेट ताबडतोड बॅटिंगचं, हा प्रश्न आहे. तिथे थोडी काळजी घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय. नाहीतर अतिशय महत्वाची मॅच, म्हणजे आपल्याकडे असतं ना की वर्ल्ड कप हरला तरी चालेल पण पाकिस्तान विरुद्ध हरायचं नाही, ही एक मेंटॅलिटी आपल्याकडे असते. तर तिथे गडबड होता नाहीये आणि त्यासाठी थोडंसं श्रीलंकेतल्या मॅचेसकडे मॅनेजमेंटने जपून पाहायला पाहिजे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला माहितच असेल की हे टेम्पलेट बघून, यशस्वी होताना बघून बऱ्याच माजी क्रिकेटपटूंनी वगैरे खूप आनंद व्यक्त केलेला आहे की भारताची बॅटिंग कशी चालली आहे, कशी जोरदार चालली आहे. के श्रीकांत तर इथपर्यंत म्हणाले की पाकिस्तानने जरा सावधच राहायला पाहिजे, नाहीतर कोलंबोतून आमच्या लोकांनी मारलेला षटकार चेन्नईत येऊन पडेल. तर गमतीचा भाग सोडून द्या, पण आत्ता तरी हे टेम्पलेट चांगलंच यशस्वी झालेलं दिसतं आहे. बरेच भारताचे फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्याच्यामध्ये अभिषेक शर्मा आहे. अभिषेक शर्मा एकदा 0वर आऊट झाला, म्हणजे त्याचं असं आहे की लागला तर लागला, नाही तर आऊट असं. पण तरी सुद्धा तो बऱ्यापैकी रन्स काढून अर्धशतक मारून वगैरे आऊट झालेला आहे. 30 प्लस रन्स त्याने बऱ्याच ह्याच्यामध्ये केले. एकदा 0वर आऊट झाला तो, पण तेवढा जेव्हा आपण एवढी अपेक्षा करतो की त्याने पिंच हिटर असावं, तेव्हा क्वचित प्रसंगी तो अगदी लवकरही आऊट होईल, ही आपण मनाची तयारी करून ठेवायलाच हवी असं मला वाटतं. दुसरा एक शोध लागला तो म्हणजे ईशान किशनचा. वर्ल्ड कपच्या टीममध्ये ईशान किशन हा काही प्रायोरिटी नव्हता, किंबहुना तो नव्हताच. संजू सॅमसन हाच बॅट्समन आणि विकेट किपर म्हणून प्रायोरिटी होता, त्याची निवड झाली होती. आणि ऐनवेळी तिलक वर्माला दुखापत झाल्यामुळे ह्या सिरीजमध्ये ईशान किशनला चान्स मिळाला आणि त्याने त्याचं सोनं केलं. 3 वर्ष तो संघाबाहेर होता. सुरुवातीला काहीतरी ब्रेक पाहिजे म्हणून बाहेर गेला, मग तो लांबतच गेला. गौतम गंभीर कोच झाल्यापासून तर तो आलाच नव्हता. हे राहुल द्रविडच्या काळात घडलं होतं तो बाहेर जाणं हे, आणि मग त्याला चान्सच मिळेना. कारण आपल्याकडे प्रचंड कॉम्पिटिशन आहे. त्यातून थोडंसं जरी मत बदललं निवडकर्त्यांचं किंवा असाच आहे तर चान्स मिळणं अवघड. मग तो गेला डोमेस्टिक सर्किटमध्ये, तिथे जोरदार खेळला. झारखंडचा कॅप्टन म्हणून त्याने चांगली कामगिरी केली आणि मग पुन्हा संघात त्याला
सेकंडरी स्थान मिळालं की बुवा पाणी आणायचं काम तू कर इथपर्यंत. पण नशीब बघा कसं पालटतं एखाद्याचं ते. 3 वर्ष इतकी प्रचंड घासल्यानंतर, वेगवेगळ्या मानसिक आणि शारीरिक अवस्थांमधून गेल्यानंतर आता अचानक मिळाली संधी आणि त्या मुलाने त्याचं सोनं केलं. काय कमाल खेळलाय तो. त्याला 4 सामने खेळता आले, एका सामन्यामध्ये तो नाही खेळू शकला. पहिल्या सामन्यामध्ये तो थोडासा लवकर बाद झाला, पण नंतर जे काही त्याने पिकअप केलंय, 231च्या स्ट्राईक रेटने 250 वगैरे धावा त्याने संपूर्ण सिरीजमध्ये काढल्या. 4 सामने जो तो खेळला ह्याच्यामध्ये. आणि आता तर तो प्रायोरिटी आहे विश्वचषकासाठी, जो आधी नव्हता, कुठे गणितातच नव्हता, तो आता आपला प्रायोरिटी बॅट्समन आणि विकेट किपर बनत आहे. आणि संजू सॅमसन, त्याच्याबद्दल काय बोलावं, वाईट वाटतंय खरं तर, कारण मी आधी म्हटलं होतं की त्याच्यावर खूप अन्याय झाला मधल्या काळामध्ये, पण आता तर त्याला संधी मिळाली होती. सलग 5 सामने त्याला ओपनिंगला त्याच्या स्पॉटवरती पाठवण्यात आले होते, कुठेही त्याच्यामध्ये बदल केला गेला नव्हता, पण त्याला नाही जमलं. 46 धावा आहेत त्याच्या 5 सामन्यांमध्ये. आणि आता मला तरी वाटतं की नाही, तो लायक नाही आहे आता T20 विश्वचषकामध्ये. त्याच्यावरती आता फट्टा लावला जाऊ नये, त्याला बाहेरच बसवावं. ईशान किशन हाच दावेदार आहे या स्पर्धेत बॅटिंग आणि विकेट किपिंगसाठी, आणि मॅनेजमेंट सुद्धा त्या दृष्टीने विचार करते हे दिसून आलं. कारण 5व्या शेवटच्या सामन्यामध्ये जेव्हा टीम डिक्लेअर झाली तेव्हा विकेट किपर म्हणून संजू सॅमसनचं नाव होतं, पण ऐन वेळी जेव्हा तो बॅटिंगमध्ये फेल गेला आणि त्यानंतर जेव्हा फिल्डिंगसाठी भारतीय टीम मैदान उतरली तेव्हा विकेट किपिंग ईशान किशनने केलं. त्यामुळे मॅनेजमेंटने हा क्लिअर संदेश आता दिलेला आहे की संजू सॅमसन ही आता आमची प्रायोरिटी नाहीये, आणि विश्वचषकामध्ये विकेट किपिंग सुद्धा ईशान किशन करेल. तिलक वर्मा परत आला तर तो त्याची जागा घेईल आणि संजू सॅमसनला बाहेर बसावं लागेल. त्यामुळे दुसरी गोष्ट अशी की संजूच्या खेळीचं गेल्या 5 सामन्यांमधल्या अनालिसिस अनेक मोठमोठ्या क्रिकेट समीक्षकांनी आणि खेळाडूंनी केलेलं आहे सिनियर लेवलच्या, आणि त्यांना असं दिसतंय की त्याच्या फुटवर्कमध्येच प्रॉब्लेम आहे. त्याचे पाय नीट हलत नाहीयेत, त्यामुळे त्याला खेळता येत नाहीये. त्याचा कॉन्फिडन्सही आता लूज झालेला आहे, आणि जस्ट काही दिवसांवरती विश्वचषक आलेला असताना त्याला अवघड आहे इथून पुढे कोपअप करणं आणि परत संघामध्ये स्थान मिळवणं आणि चांगलं परफॉर्म करणं. किंबहुना मला तर वाटतंय की इथून पुढे आता त्याचं करिअरच संपुष्टात आलंय की काय, अशी एक शक्यता आहे. त्याला आता खूप कष्ट घ्यावे लागतील पुन्हा भारतीय संघात T20 मध्ये स्थान मिळवण्यासाठी. बॅटिंगच्या बाबतीत इतरही चांगल्या गोष्टी आहेत घडलेल्या. सूर्यकुमार यादव परत फॉर्ममध्ये आला असं आता आपण निश्चितपणे म्हणू शकतो. 2-3 चांगल्या खेळी त्याने केलेल्या आहेत, नाहीतर तो सुद्धा अनेक सामने मधल्या काळातले जवळपास 1.5 वर्ष फेल जात होता. चांगली एकही इम्पॅक्टफुल खेळी त्याने केलेली नव्हती, पण ऐन विश्वचषकाच्या तोंडावर त्याचा फॉर्म परत आलेला दिसतो आहे, आणि ही भारतीय संघासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. जेव्हा तुमचा कर्णधारच फॉर्ममध्ये असतो तेव्हा तो बॅटिंग करताना आणि बॉलिंगच्या वेळेस सुद्धा अतिशय चांगला परफॉर्म करू शकतो, चांगले निर्णय घेऊ शकतो, आणि त्याचा संघाला फायदा होऊ शकतो. बाकी मधल्या फळीत हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, दुबे ह्यांनी जेव्हा जेव्हा वेळ आली तेव्हा तेव्हा चांगल्या पद्धतीने खेळी करून दाखवली. बॉलिंगमध्येही आपल्याकडे टॉपचे गोलंदाज आहेत. आज वरुण चक्रवर्ती असेल जो आज T20 मधला टॉपचा बॉलर आहे. इतरही अर्शदीप आहे, बुमराह आहे, अक्षर आहे स्वतः जो उपकर्णधार म्हणून काम करतो आहे. तर हे सगळे चांगली बॉलिंग करतायत. आता एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, जेव्हा आपला संघ 250 पर्यंत वगैरे पोहोचतो तेव्हा बाकीचे काही शेंगदाणे खात बसणार नाहीयेत तिथे, तेही हाणायला जाणार, कारण पिचच इतकं सोपं करून दिलंय बॅटिंगसाठी. तर आपल्या फलंदाजांना सुद्धा मार पडणारच आहे. त्यामुळं खरं तर लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये, मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये धावा कमीत कमी देणं हे एक टास्क असतं. हे महत्वाचं मानलं जातं विकेट टेकिंगपेक्षा. टेस्टमध्ये विकेट्स पटापट काढणं हे जास्त महत्वाचं मानलं जातं. पण आता सिच्युएशन मला अशी वाटते की मार पडतोच आहे तर किमान विकेट तरी घेण्याची कॅपॅसिटी त्या बॉलरमध्ये असावी. म्हणजे असं आहे की एखादा नवीन बॉलिंग टाकायला आला, पहिल्या 3-4 बॉलमध्ये त्याने एखादी विकेट घेतली, जसं वरुण चक्रवर्ती बऱ्याचदा करतो, तर त्याची ती उरलेली ओव्हर आणि पुढची एखादी ओव्हर इकॉनॉमिकल जाऊ शकते, आणि तेवढ्यात आणखीन एखादी विकेट त्याला घेता आली तर सोने पे सुहागा. त्यामुळे मला तरी वाटते की बॉलर्सना असं मार खाणं पण आपल्याला बघावं लागेल, त्याला इलाज नाही आता. पण तरी सुद्धा त्यांनी जास्तीत जास्त विकेट्स लवकरात लवकर घ्याव्यात आणि प्रतिस्पर्धी संघांना
मर्यादित धावांमध्ये रोखावं. लोकांना षटकार चौकार पाहायला आवडतात, मजा येते, सगळं मान्य आहे, पण एका लिमिट नंतर त्यातली मजा निघून जाते असं माझं प्रामाणिक मत आहे. मला वाटतं की T20चा स्कोअर 160 ते 200च्या दरम्यान असेल आणि दोन्ही संघांना आणि बॉलिंग आणि बॅटिंग या दोन्ही डिपार्टमेंट्सना जर समसमान संधी राहिली त्याच्यामध्ये, तर थोडेफार चौकार षटकारही पाहता येतात, विकेट्सही पाहता येतात, फिल्डिंग पाहता येते आणि मजा येते. 250च्या वरती वगैरे 250, 250, 250 पर्यंतचा स्कोअर म्हणजे मला स्वतःला ते तितकंसं कंटाळवाणं होऊन जातं एका लिमिट नंतर. म्हणजे पडतायत षटकार चौकार, लोक ओरडतायत, सगळं चालू आहे, पण ते बिचारे बॉलर्स चेहरा पाडून आहेत, फिल्डर्स खांदे पाडून आहेत आणि ते कसं तरी वाटतं क्रिकेट राहत नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. तर एकंदरीतच भारतीय संघाच्या दृष्टीने ही मालिका चांगली झाली. संजू सॅमसन यात आता विश्वचषकाच्या दृष्टीने तरी बाहेर पडलेला आहे हे नक्की दिसतंय. ईशान किशन त्याची जागा घेईल. बाकी ओव्हरऑल परफॉर्मन्स भारतीय संघाचा चांगला राहिलेला आहे. भारतातच बहुसंख्य सामने आपले होणार आहेत आणि आपण पिचेस क्युरेट करू शकतो आपल्याला हवी तशी. ड्यू फॅक्टर ह्या दिवसांमध्ये फार महत्त्वाचा ठरणार आहे. त्याची काळजी घेऊन किती धुकं पडतंय, दव पडतंय आणि चेंडू किती ओला होतोय त्यानुसार टॉस सुद्धा महत्त्वाचा ठरतो. तर आपल्या संघाला टॉसच्या बाबतीत चांगलं नशीब आपलं असावं अशी मी इच्छा व्यक्त करतो या ठिकाणी. आपण प्रार्थना करू सगळेच देवाकडे की बुवा प्रत्येक वेळी टॉस जिंकत जाऊ आपण आणि बघू आता काय होतं ते. उत्सुकता आता शिगेला पोहोचलेली आहे. लवकरच पहिला सामना, आधी काही सराव सामने आहेत, टीम बी वगैरे. इंडियाच्या 2 टीम्स, भारताच्या 2 टीम्स खेळणार आहेत सराव सामने वेगवेगळे. तर पण आता येस, टेम्परेचर वाढलेलं आहे. इतर वादविवादांमुळे सुद्धा मजेशीर वातावरण आणि उत्सुकता निर्माण झालेली आहे. तर भारतीय संघाला शुभेच्छा देऊया की विश्वचषक परत घेऊनच येवोत. सलग 2 विश्वचषक T20चे आणि आधीचा धरून हा 3रा T20चा विश्वचषक आपल्याच खात्यात येवो या शुभेच्छेसह हा व्हिडिओ इथे थांबूया. तुम्हाला ह्याच्याबद्दल काही मत व्यक्त करायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये करा. मी वाट बघतोय. धन्यवाद.